नमस्कार, मी श्रुती परब न्यूज मराठी 24/7 मध्ये आपले स्वागत करते आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र बुलेटिन। यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची 368वी जयंती साजरी झाली। या जयंतीनिमित्त आमदार विलास बापू भुमरे प्रतिष्ठानच्या वतीने अनोखं अभिवादन करण्यात आलं। छत्रपती संभाजी महाराजांच्या 368व्या जयंतीनिमित्त 3 क्विंटल 68 किलो गव्हापासून महाराजांची अश्वारूढ प्रतिकृती साकारली असून शहराच्या ऐतिहासिक क्रांती चौकामध्ये ही प्रतिकृती साकारण्यात आली होती। प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयकिशन कांबळे यांनी यासाठी प्रयत्न केले, तर जयंतीच्या पूर्वसंध्येला तब्बल 12 तास अथक प्रयत्न करून उद्देश पगळे या कलाकारांनी ही प्रतिकृती साकारली होती। आज छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त या संभाजीनगर शहरामध्ये एक आगळ्यावेगळ्या स्वरूपाचं अभिवादन छत्रपती संभाजी महाराजांना व्हावं या माध्यमातून, या संकल्पनेनं लोकनेते आमदार विलास बापू भुमरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज या 368व्या जयंतीनिमित्त 3 क्विंटल 68 किलो तांदळापासून छत्रपती संभाजी महाराजांची एक आगळीवेगळी प्रतिमा इथे साकारण्यात आली आहे। आणि या शहरामध्ये संभाजी महाराज पुतळ्याचं नूतनीकरण चालू असल्यामुळे एक शंभू भक्तांना एक अभिवादन हवं या अनुषंगाने मराठवाड्यामध्ये असा कुठेही कार्यक्रम झालेला नाही। आणि छत्रपती संभाजीनगर हे संभाजी महाराजांच्या नावाने वसल्यामुळे संभाजी महाराज जयंती एक आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी व्हावं या संकल्पनेतून आज हा कार्यक्रम घेण्यात आला आहे। मी नेहमीच माझ्या माध्यमातून तुम्ही बघितलं, यापूर्वी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण 15,000 बिस्किट पुड्यापासून महाराजांची प्रतिमा साकारली होती। या अगोदर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तांदळापासून बाबासाहेबांची प्रतिमा साकारली होती आणि यावर्षी संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त गव्हापासून संभाजी महाराजांची प्रतिमा साकारली। आमचा उद्देश एक असतो या संकल्पनेचा, विलास बापू भुमरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही जो संकल्पना राबवतो की बाबा कुठलाही कार्यक्रम डीजे ना मिरवणूक वाजत गाजत न करता एक वाचून किंवा आगळ्यावेगळ्या स्वरूपात, जसं की अन्नदान हे जे संभाजी महाराज एक बलाढ्य राजे होते, एकही लढाईने हरलेला राजा छत्रपती संभाजी राजे होते आणि त्या राजांचा जे आपण प्रतिमा तयार केली हे गहू सर्व गोरगरीब जनतेला वाटण्यात येणार आहे। जो कोणी गरजू असेल त्याला देण्यात येणार आहे। आणि जर इतक्या मोठ्या राजाचे एक विचार आपण जर घेऊन चालत असेल तर ही संकल्पना आमची एकच असती की संभाजी महाराज एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि ते नवतरुणांनी वाचायला पाहिजे, त्या अनुषंगाने आम्ही ही प्रतिमा साकारली। भांडूपमध्ये डॉमिनोजचा पिझ्झा बॉयने मराठी बोलणार नाही असा वाद निर्माण केला आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। यावरून पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण झाला असून 10 तारखेला भांडूपच्या साई राधा सोसायटीत राहणाऱ्या डॉक्टर वैदेही पाठक अहिरराव आणि त्यांचा मुलगा आर्यमन ने डॉमिनोजमधून पिझ्झा मागवला असता यावेळी पिझ्झाचे बुकिंग करताना समोरील व्यक्ती हरियाणवी भाषेत त्यांच्याशी बोलू लागला। त्यावर त्यांनी आपण मराठीत बोला असे सांगितल्यावर डिलिव्हरी आल्यावरही रोहित लेवरे हा डिलिव्हरी बॉय त्याच भाषेत बोलू लागल्याने पाठक यांनी त्याला मराठीत बोल असे सांगितले। मात्र डिलिव्हरी बॉयने त्याला नकार देत त्यांच्याशी हुज्जत घालण्यास आणि त्याचा व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली। यामुळे आता डॉक्टर पाठक यांनी याबाबत डॉमिनोज आणि सदर डिलिव्हरी बॉयवर मानहानीचा दावा करणार असल्याची आणि आपण मराठीवर ठाम असल्याची प्रतिक्रिया दिली आहे। क्यों मराठीत नहीं येत नाही थे, बट क्यों जबरदस्ती मराठी बोलने का, पण क्यों है यहाँ पे ऐसे। कौन बोला इसे? हमारा येत नहीं हिंदी नहीं आते तो फिर नहीं ऑर्डर करने का ना। हाँ नहीं देने का ना पैसा। हाँ ठीक है ठीक है, बोलो बोलो और बोलो। धंदा चुकीचा करायचा। दिखाओ ना, ऑर्डर खराब है तो दिखाओ, ऑर्डर खराब है तो दिखाओ ना मेरे को। फोन करना पड़ा ना मेरे को तुमको कि ऑर्डर ढंग से। मैंने फोन किया था आपको, मैंने स्टार्टिंग कॉल किया था, मैंने आपको एड्रेस पूछने कंफर्म करने के लिए कॉल किया था। संजय पाटिल ना करो। हाँ किसको भी करो, मैं जब आता नहीं मैम जबरदस्ती मराठी बोलने का। हाँ बोलो ना। मेरा वीडियो नहीं निकालना। क्यों? मैं तुम्हारा निकाल सकती हूँ, बट क्यों? ये जबरदस्ती है। तू मेरा वीडियो मत निकाल, मैं तुम्हारा वीडियो निकालूंगी, ये कौन सा जबरदस्ती है? हाँ लगाओ ना। काही नाही, आम्ही ऑर्डर दिली, ऑर्डर दिल्यानंतर आम्ही ऑनलाईन पेमेंट केलं होतं आणि आम्हाला तो काय पहिले हरियाणी लँग्वेजमध्ये बोलवत होता, आम्हाला कळलं नाही म्हणून आम्ही त्याला रिक्वेस्ट केली एक तर मराठी बोला किंवा हिंदी बोला।
मराठी बोला तो चौथा आला, तो बोला क्यों, जबरदस्ती है क्या, मराठी में बोलना ही चाहिए क्या, नहीं आता है तो क्या करेगा, ये तो आपका जबरदस्ती दादागिरी हो गया क्या, हम नहीं बोलेगा मराठी, अगर इतना ही है मराठी का तो फिर तुम मराठी हॉटेल से खाना मंगवाया करो या मराठी लोगों से खाना मंगवाया करो, हिंदी लोगों से खाना मत मंगवाया करो, असं त्यांनी म्हटलं. आणि हा मुद्दा त्याने मुद्दामून, त्याला बहुतेक तिकडनंच निघताना कोणीतरी तिथनं पाठवलं असेल की ऑर्डर देताना आम्ही म्हटलंच होतं ना की जो मराठी समजता है उसको बात फोन दो, हम ऑर्डर देना चाहते हैं. मे बी त्याचं काय इंटेन्शन आहे त्याला माहिती. मी आता रिक्वेस्ट करेल की त्यांनी ज्या पद्धतीने सगळ्या सोशल मीडियावर फॉल्स व्हिडिओ आणि बिना आम्हाला काही कळता, म्हणजे इट वॉज अन अनप्रेडिक्टेबल थिंग, तर त्यांनी माफी मागावी जाहीरपणे आणि सगळ्या तिथनं ज्या ठिकाणी त्यांनी व्हिडिओ व्हायरल केला तिथनं तो डिलीट करा. पुढे जाऊन तो कुठल्या पण दुसऱ्या वेबसाईटला तो व्हिडिओ मिसयूज करू शकतो आणि पुढे मागे जर आम्हाला काही झालं तर ही विल बी रिस्पॉन्सिबल. माझ्या पोरावर या माझ्यावर पण त्यांनी काही अजून ॲक्शन्स घेतल्या किंवा हल्ले केले सूडबुद्धीने तर तो रिस्पॉन्सिबल राहील. तो म्हणजे रोहित लवेरा आणि डोमिनोज स्टेशन्स, ते लोग रिस्पॉन्सिबल रहते. मैं धन्यवाद देना चाहूँगी सभी चैनल्स को जिन्होंने मेरी बात जो सुनकर पॉजिटिव हुई मैं वो हाईलाइट कर रहे हैं, वो वायरल कर रहे हैं मेरी साइड जो सच्ची साइड है वो. और मैं सभी जो हमारे पहचान के पॉलिटिकल पार्टी के लोग हैं जो हमें सपोर्ट कर रहे हैं उनका भी मैं धन्यवाद करूंगी. सबसे पहले मैं धन्यवाद करना चाहूँगी संजय देना पाटिल सर जो खासदार है उद्धव बालासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष के. फिर सुनील राउत सर, उनकी भी मैं आभारी हूँ. और MNS पार्टी की भी मैं आभारी रहूँगी जो मुझे सपोर्ट कर रहे हैं मराठी मुद्दे को लेके. थैंक यू. मेरा इंटेंशन पब्लिसिटी लेना या क्या बोलते हैं ना फेमस होना ये नहीं है. मुझे फेमस होने के लिए मेरा प्रोफेशन काफ़ी है. मैं डॉक्टर हूँ बाय प्रोफेशन. तो ये जो भी और ये वीडियो मैंने वायरल नहीं किया है, वो डोमिनोज वाले बंदे ने डिलीवरी बॉय ने वायरल किया है. उसको सब मीडिया वालों ने पूछना चाहिए कि उसने ये वीडियो वायरल क्यों किया और उन पे स्ट्रिक्ट एक्शन लेना चाहिए. मंत्रालयातर्फे दिव्यांग बांधवांना देण्यात येणार मानधन वेळेवर मिळत नसल्याने दिव्यांग संतप्त झाले आहेत. दिव्यांगांनी महानगरपालिकेमध्ये वारंवार विचारणा करून सुद्धा त्यांना मानधन मिळत नाही. यामुळे त्रस्त होऊन आज महानगरपालिका द्वारावर दिव्यांगांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. 1 वर्ष झाले तरीही दिव्यांग बांधवांना मिळणारे मानधन अजून मिळाले नाही. यावेळी त्रस्त होऊन आज महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत 12 वाजता बैठक करण्यात आली, परंतु अधिकारी वेळेवर न आल्याने अखेर दिव्यांगांनी 3 वाजता आंदोलनाला सुरुवात केली. आज महानगरपालिका औरंगाबाद में सभी दिव्यांग भाई, औरंगाबाद में सभी दिव्यांग भाइयों ने आज फिर से एक बार यहाँ मोर्चा लाया है. और हमारा मुतालिबा यही है कि दिव्यांग लोगों की जो बकाया जो पेंशन है, जो निधि है, वो जल्द से जल्द दी जाए. जब भी यहाँ दिव्यांगों के कोई प्रतिनिधि आ रहा है, किसी भी पार्टी का प्रतिनिधि अगर आ रहा है तो कमिश्नर साहब ये कह रहे हैं कि हमारे पास दिव्यांगों के निधि देने के लिए बजट नहीं है. तो मेरा सवाल है महानगर पालिका से कि तुम्हारे पास अगर दिव्यांगों को बजट देने के लिए बजट नहीं है तो अब ये मेन महानगर पालिका के शौचालय के सामने शौचालय बना अपने महानगर पालिका के गेट के सामने, वो निधि आपने किसकी खर्चा की है. और कई ऐसे औरंगाबाद में कई जगह ऐसी है जहाँ पे महानगर पालिका के बड़े बड़े प्रोजेक्ट चल रहे हैं, वो कितनी निधि से चल रहे हैं. आप यहाँ पे कचरे की गाड़ियाँ ले रहे हैं, नए मशीनें ले रहे हैं, तो वो निधि आपके पास कार्यालय जो दिव्यांगों को देने के लिए. आज हमने यहाँ रास्ते लोगों को आंदोलन किया है. इतने भी अगर नहीं होता है तो इंशाल्लाह आने वाले कल में जितने भी हमारे पास एक पालक मंत्री है, एक कैबिनेट मिनिस्टर है, एक राज्यसभा है, 2 खासदार है, 3 आमदार है, उनके बंगलों के सामने भी आंदोलन करेंगे. जो आज आप देख सकते हैं कि 4 महीने के अंदर जो तो महानगर पालिका के लोकल बॉडी के इलेक्शन है, लेकिन एक भी नेता इसके ऊपर बोलने के लिए तैयार नहीं है. तो मेरा यही कहना है कि आप अगर हमारी मांगे पूरी नहीं होती है तो हम ये आगे चलते जेल भरो आंदोलन करेंगे और इससे भी बड़ा आंदोलन करते महानगर पालिका के जो कमिश्नर साहब है उन्हें हटा के दिव्यांगों को उनका हक दिलाएंगे. मैं अब्दुल मुदस्सिर अंसारी, मैं शहर जिला अध्यक्ष कांग्रेस विकलांग सेल का. और आज जो हमारी ये जो लिखा गया था मोर्चा,
ये कुल जमाती था, इसमें MIM भी है, NCP भी है, हमारे आदर्श विकास अध्यक्ष भी है, कांग्रेस, सभी कुल जमात विकलांग लोगों ने यह आंदोलन किया है और ये आंदोलन हमारा जारी रहेगा जब तक हमारी मांग पूरी नहीं होती। विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस मूर्तिजापूर येथील निवडणूक प्रचार सभेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीची सत्ता आल्याचा शेतकऱ्यांना सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते। महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येऊन अनेक महिने उलटूनही अद्याप कर्जमाफीची घोषणा महायुती सरकारकडून करण्यात आलेली नाही। या मागणीची आठवण करून देण्यासाठी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या बंगल्याबाहेर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, शेतीमालाला हमीभाव द्यावा, यासह दिव्यांग बांधवांचे मानधन प्रतिमाह 6,000 रुपये करण्यात यावे, या मागणीला घेऊन प्रहार जनशक्ती पक्ष कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी रक्तदान केले। या आंदोलनात शेतकरी सहभागी झाले होते। सर्वप्रथम मी या संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त शुभेच्छा देतो आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या अनुषंगाने आज पूर्ण महाराष्ट्रभर माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशाने जे विधानसभेच्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांनी आमची सत्ता आली तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते। ते खोटे आश्वासन देऊन आज सत्तेत आले, त्यांना सदर आश्वासनाचा विसर पडलेला। या आश्वासनाची त्यांना आठवण करून देण्यासाठी आज आम्ही पुसद येथील राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या बंगल्यासमोर रक्तदान करून आंदोलन करत आहोत। आम्ही म्हणतोय की हम तुम्हें खून देंगे, तुम हमें कर्ज माफी दो। यासाठी आज आम्ही या ठिकाणी रक्तदान करून आंदोलन करत आहोत। दिव्यांगांना प्रति 6,000 रुपये मंथली मानधन मिळावं, शेतीमालाला भाव मिळावा आणि आपण दिलेलं आश्वासन हे तात्काळ पूर्ण करावं, या मागणीला घेऊन आज इथे रक्तदान शिबिर होत आहे। जे स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांनी जो हरित क्रांतीचा संदेश दिला होता, महाराष्ट्रभर हरित क्रांती घडून आणली होती, ज्यांना हरित क्रांतीचे जनक म्हणतात, अशा वारसा असणारे राज्यमंत्री इंद्रनील भाऊ यांनी तात्काळ आपल्या शेतकरी बांधवांकडे लक्ष देऊन आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ तात्काळ कर्जमाफीची मागणी करावी, अन्यथा या शेतकऱ्यांसाठी आपण आपल्या पदाचा राजीनामा द्यावा ही मागणी करतो। छत्रपती संभाजीनगर शहरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या रॅलीला आमदार संजय केळकर यांनी झेंडा दाखवून सुरुवात केली। धर्मासाठी कसं जगावं, धर्मासाठी कसं मरावं व खऱ्या अर्थाने दख्खनच्या या पावनभूमीत रक्तरंजित इतिहास ज्यांनी निर्माण केला आणि मुघलांना फाडण्याचं काम ज्यांनी केलं, त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या विचाराची ही चेतना रॅली आज संपूर्ण जिल्ह्यात काढण्यात आली होती। ही माहिती आमदार संजय केनेकर यांनी दिली। धर्मासाठी कसं मरावं, धर्मासाठी कसं जगावं, खऱ्या अर्थाने या दख्खनच्या पावनभूमीत रक्तरंजित इतिहास ज्यांनी निर्माण केला आणि मुघलाला गाडण्याचं काम केलं, त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारानं आज ही चेतना रॅली छोटू झिरपे यांच्या माध्यमातून निघते। त्याबरोबर आज रॅलीच्या उद्घाटनाला खऱ्या अर्थाने आमचे मित्र शिवसेनेचे शहर जिल्हा प्रमुख बाळूभाऊ थोरात, बंडूभाऊ, सर्व मंडळी, निलेश शिंदे आणि सर्व दीपक ढाकणे, सर्व आमचे कार्यकर्ते आणि छोटूची सर्व फौज ही मनामनात चेतना जागण्यासाठी खऱ्या अर्थाने धर्म या धर्माचं रक्षण आणि हिंदू संस्कृतीचे ज्या पावलखुणा मोगलांनी नष्ट करण्याच्या भूमिका ठेवल्या होत्या त्याला मातीत गाडण्याचं काम या दख्खनच्या भूमीत झालं आणि ती पवित्र भावना घेऊन ही रॅली निघते आणि मी त्यामुळं या रॅलीच्या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा देतो। अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दुपारी 1 ते 1:30 वाजता वीज पुरवठा खंडित झाला।
त्यामुळे गरमी अभावी रुग्णालयातील भरती रुग्ण तसेच सोबत असलेल्या नातेवाईकांचे चांगलेच हाल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे। दुपारी 4:30 वाजेपर्यंत देखील रुग्णालयातील वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता। रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 5 हा बालरुग्ण विभाग असून येथे भरती असलेल्या चिमुकल्यांना सांभाळताना पालकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला। लहान मुलांना रुग्णालयाच्या बाहेर बसवण्यात आलं। जिल्हा सामान्य रुग्णालयात जनरेटर असताना सुद्धा वीज पुरवठा खंडित झाला असून रुग्णालयातील विजेचा लपंडाव कायमचा केव्हा थांबणार असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे। किसनराव येवतकर अंजनगाव सुरजी, माझे भावसासरे प्रवीण विनायकराव नाथे। आम्ही इथं कमीत कमी नाही तर 11:30 वाजतापासून आहो। नाही भरती बरं लाईटच नाही तुमच्या इथं। हो नाही इथं 1 वाजतापासून 1 वाजतापासून लाईट नाही आहे, त्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम चालला। आम्ही बाहेर बसलो होतो। ट्रीटमेंट चालू केली त्यांनी। गरमी होत आहे ना पेशंटला, आम्हालाही गरमी होत आहे, त्यांनाही पण गरमी होत आहे। कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये भाविकांना पारंपरिक ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे। अशाच प्रकारचा ड्रेस कोड पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात येणाऱ्या भाविकांना लागू करावा अशी मागणी आता वारकरी संप्रदायाकडून करण्यात येत आहे। पारंपरिक पोशाखाची पूर्णपणे मंदिरात सक्ती असावी। कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराची पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व पंढरपूरची विठ्ठल मंदिर समिती अशा दोन्ही समित्या महाराष्ट्र शासनाच्या आहेत। अशा परिस्थितीत पंढरपूरच्या मंदिरात पारंपरिक ड्रेस कोड लागू व्हावा अशी मागणी वारकरी संप्रदायाकडून होत आहे। नुकतंच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान अर्थात महालक्ष्मी देवस्थान कोल्हापूर ज्योतिबा यांनी भाविकांसाठी ड्रेस कोड लागू केलेला आहे की भारतीय संस्कृतीचा पेहराव संपूर्णपणे असल्याशिवाय दर्शनाला सोडलं जाणार नाही। हा अतिशय त्या ठिकाणी स्वागतार्ह निर्णय आहे। मंदिरं ही हिंदू संस्कृतीचं या ठिकाणी प्राबल्य असणारे ठिकाण आहे। येणाऱ्या भाविकांनी हिंदू संस्कृतीचा आदर राखत त्या पद्धतीनंच पारंपरिक पोशाखात भगवंताच्या दर्शनाला जाणं अपेक्षित आहे। पंढरपूरच्या क्षेत्रामध्ये देखील अशा पद्धतीचा निर्णय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने लवकरात लवकर घ्यावा अशी वारकरी संप्रदायाच्या वतीनं आमची आग्रहाची मागणी असणार आहे। येणारा वारकरी जरी पारंपरिक पोशाखात येत असला तरी एरवी येणारा भाविक पारंपरिक पोशाखात बऱ्याच वेळेला येत नाही, त्या भाविकांना सुद्धा पारंपरिक पोशाखाची सक्ती असणं गरजेचं आहे। जालन्यात सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक त्यांच्या पाठपुरवठ्याला मोठं यश मिळालं आहे। शहरातील सर्व स्वच्छता निरीक्षकांना महानगरपालिकेने नोटीस बजावली आहे। मागच्या काही वर्षात शहरात स्वच्छता होत नसल्याने सर्वत्र घाण पसरली आहे। त्यानंतर याचा साद बिन मुबारक यांनी आढावा घेतला असता शहरात जवळपास 500 पेक्षा जास्त स्वच्छता कर्मचारी आहेत। मात्र यातले बरेच कर्मचारी हे आजारी असून घरी राहून पगार घेत आहेत, तर काही कर्मचारी हे त्यांच्या जागी इतर दुसऱ्या व्यक्तीला सफाई कामावर पाठवून पगार घेत आहेत। याबाबत साद बिन मुबारक यांनी महापालिकांना निवेदन दिलं होतं। त्यानंतर महानगरपालिका उपआयुक्तांनी सर्व स्वच्छता निरीक्षकांना नोटीस बजावल्यामुळे त्यांनी साद बिन मुबारक यांनी महापालिकेचे आभार मानले आहेत। मात्र फक्त नोटीस काढून उपयोग नाही, तर सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांनी दररोज हजेरी लावली पाहिजे असंही साद बिन मुबारक यांनी म्हटलं आहे। आज हमारे महानगर पालिका के उपायुक्त ने एक लेटर निकाले जो कई सालों की हमारी मेहनत चल रही थी, और मेरी नहीं कई ऐसे समाज सेवक जो मेहनत कर रहे हैं इसमें, कि उन्होंने जो स्वच्छता को लेके जो हमारे जालना का बदहाली हो चुकी है, और ये सिर्फ और सिर्फ जो प्रभारी एएसआई है और कुछ एएसआई है उनकी वजह से ये सब स्वच्छता का बुरा हाल हुआ था। उसका महज कारण एक ही था कि आज जो उपायुक्त महानगर पालिका उपायुक्त ने जो आज पत्र निकाले हैं कि जो स्थापना के रिकॉर्ड पे जो 357 और शोमियाली के चैनल टोटल 500 के ऊपर हमारे पास सफाई कामगार है। अगरचे ये पूरे सफाई कामगार अगरचे जालना में सफाई 1 घंटा भी करते हैं तो हमारे जालना का स्वच्छता में 1 नंबर पे नाम आएगा। लेकिन ये कुछ प्रभारी एएसआई और जो दूसरे जो एएसआई को चार्ज दिए हुए है परमानेंट, उनकी मेहरबानी की वजह से ये बहुत से लोग जो आज बिस्तर पे है, बीमार है कई महीनों से सालों से, वो भी आज उनकी पगार उठा रहे हैं। और बहुत से जो महानगर पालिका के स्थापना पे जो रिकॉर्ड पे है उनकी जगह पे दूसरे लोग लगा के वो उनके बाहर दूसरे धंधे कारोबार कर रहे हैं, और वो स्वच्छता को नहीं आने की वजह से आज जालना का स्वच्छता का बुरा हाल हो चुका था।
और मैंने बार बार निवेदन एप्लीकेशन विभागीय आयुक्त से पत्र आए, जिलाधिकारी से पत्र आए, उसके बाद आज ये जो महानगर पालिका के उपायुक्त ने जो एक्शन लिए है, मैं वो एक्शन का आभारी हूँ। लेकिन वो एक्शन खाली इतने हद तक ही होना नहीं चाहिए। ये पूरे 500 से जो लगभग हमारे जो सफाई कामगार है, तो इनको रोज इनकी अटेंडेंस लेके इनके ये कौन से नाली पे काम करते हैं, और शोमी वाले की भी एक सबसे बड़ी इसमें लापरवाही हो रही है। उनको स्क्वायर फीट पे काम दिया हुआ है, लेकिन शोमी वाले की भी खाली बिल उठ रहे हैं यहाँ से। ये इसमें भी एएसआई और उनके वरिष्ठ अधिकारी का बहुत बड़ा हाथ है। और जो आस्थापना ने जो आज पत्र निकाला है, ये खाली पत्र से काम नहीं चलेगा, इस पे कल से इन पे कार्रवाई होना चाहिए। क्या पत्र में क्या दिए? पत्र में उन्होंने यही दिए है कि अगर से हमको मतलब हमारे निर्देशन से मतलब आ गया करके कि महानगर पालिका के जो 500 से ऊपर जो सफाई कामगार है, शोमी वाले के और आस्थापना के रिकॉर्ड पे मिला के, तो उसमें समझ में उनके मतलब नजर में आ चुका है कि बहुत से लोग दूसरी जगह उनके जगहों पे दूसरे लोग काम को लगाए हैं, और वो उनके समझ में आ रहा है, यही बहुत बड़ी बात है। और कई सालों से मेरे से कई समाज सेवक इसमें मेहनत कर रहे हैं, और मैं और समाज सेवक से निवेदन करूंगा कि बढ़ चढ़ के इसमें आगे बढ़े। तो हमारे जो पंत प्रधान है नरेंद्र मोदी, उनका जो सपना है स्वच्छ भारत का, तो हमारे जालना से हम शुरुआत करते हैं। और इसमें जो एएसआई है, प्रभारी एएसआई को जो चार्ज दिया गया है, यहाँ पे 2 एएसआई अभी अर्हता प्राप्त है, जिसमें अमजद भाई और नरेंद्र दाभाड़े, इनको ये चार्ज तुरंत, ये प्रभारी जो एक प्रभारी एएसआई के पास 3-3 चार्ज है, इनका चार्ज तुरंत इनको निकाल कर जो एएसआई की पगार ये उठा रहे हैं कितने सालों से, इन्होंने शासन की फसवणूक करे, इन पे शासन की फसवणूक का निलंबित करके गुन्हा दाखिल करना चाहिए। इन्होंने आज तक जो भी पगार उठाए। 10वीचा अर्थातच SSCचा निकाल जाहीर झालेला असून या निकालामध्ये महाराष्ट्रातील मुलींनी बाजी मारली आहे। मात्र छत्रपती संभाजीनगर शहरातील रामनगर येथे असलेल्या सामान्य कुटुंबातील दीपाली प्रमोद शिंदे या मुलीने अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलंय। तिने 100 पैकी 100 गुण मिळवून 100% यश मिळवलं आहे आणि अगदी छोट्या कुटुंबात सर्वसाधारण कुटुंबामध्ये दीपालीचा जन्म झालेला असून तिचे वडील मजुरीचे काम करतात तर आई कंपनीमध्ये काम करते। याही परिस्थितीमध्ये स्वतःच्या शिक्षणाकडे सर्वाधिक लक्ष देत दीपालीने हे घवघवीत यश मिळवलं आहे। नमस्कार सर, मला SSC बोर्डमध्ये आता 100 पैकी 100 गुण मिळाले आणि अभ्यास मन लावून केला खूपच। सकाळी 4 वाजता मी उठायचे आणि जिथे क्लासेस लावले होते श्री गणेशा कोचिंग क्लासेसमध्ये तिथे पाठांतर असायचं आमचं सकाळी, आणि त्यानंतर मग श्री शारदा मंदिर कन्या प्रशालेमध्ये शिक्षण घेतलं मी। तर तिथे मला 7ला शाळा असायची आणि मग आले की परत क्लासेसला, आणि त्या शिक्षकांनी जे मला मार्गदर्शन केलं त्याचंच आज हे फळ मला मिळालं। परीक्षा काळामध्ये किंवा अभ्यास करताना टीव्ही मोबाईल बघितला का नाही? हो, म्हणजे नुसता एक अभ्यास केला की होत नाही, त्यामुळे थोडंसं मनोरंजन व्हावं त्यासाठी टीव्ही पण बघितला आणि वेळच पण अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही। काय वाटलं तुला एवढे 100 पैकी 100 गुण घेऊ शकतो? म्हणजे गॅरंटी होती 95च्या वर जातील, पण हे अचानकच 100% मिळाले ना, म्हणून खूप असं आश्चर्य वाटलं अतिशय। म्हणून 100 पैकी 100 गुण मिळाले, कसं वाटतं? खूप छान वाटते, आनंद शब्दात मांडता नाही येते। तुला म्हणायचं बाई तू आताच पर्सनला अभ्यास करू नको, की म्हणायचे नाही मला अभ्यास करायचा आहे, त्या दृष्टिकोनातून दुपारी बी यायची माझ्याकडं बोर झाले बेशंगाने बेफुटाने, ते घेऊन खात ते अभ्यास करीत होते। जेवणाची तिला शुद्ध राहत नव्हतं, जेवणाकडे तिचं दुर्लक्ष होतं। तिला असून माझा तापट स्वभाव असल्यामुळे मी तिला नेहमी बोलत होतो, कधी ती ऐकत नव्हती। तिथं जे काय करायचं मनात ते करायचे। त्याच्यामुळे ट्युशनला जाताना अगं तू ट्युशन किती जाते, असं काय कलेक्टर होण्याची अपेक्षा आहे का? ते म्हणजे होईल कलेक्टर, मला लय मोठा आनंद होईल तू जर कलेक्टर झाली तर। त्या दृष्टिकोनातून मी तुला बोलत होतो का तू जास्त तब्येतीची काळजी घे, अभ्यासही कर आणि थोडं खेळत जा, बाहेर जा, फिरून येत जा, पण तिथं ते काही नाही, ते टीव्ही चालू राहायचा आणि अभ्यासही चालू राहायचा, दोन्ही बरोबर राहायचं। खाण्याकडे दुर्लक्ष असायचं, त्यामुळं मी तुला बोलत होतो का तू खाण्याकडे दुर्लक्ष करू नको। हे आल्या का परत मग संध्याकाळी आई आल्यावर आई तिची आईतीवर झापायची, तू फरची पुसली नाही, तू हे केलं नाही, तू ते केलं नाही। अरे बाबा मला तिकडं राग यायचा का अनावर व्हायचं का, यांना दोन शब्द बोलाव
कवाची अभ्यास करीन का फरची पुसीन का हे करीन का तुमचे काम करीन, तुम्ही बाहेरचा ताण तिच्यावर कशा करता काढता, त्यामुळे मी तुला बोलत होतो. पण यांचं ते तू अभ्यास नाही केला, फरची नाही पुसली, माझे भांडे पडले, तेवढे भांडे घासायला पाहिजे. अरे पण त्या अभ्यासात एवढा करीत होती की तुला भांडे घासायला वेळच मिळत नव्हता. त्या दिवशी म्हणे मला किती टक्के पडले, मला तुला 100 पैकी 100 तुझं नाव होईल. पण ती म्हणे नाही मला नाही, मला लिहून घे माझ्याकडून तर तुला पडन, कारण तू अभ्यास तेवढा केलाय त्याची गॅरंटी देतो मी. कारण अभ्यास करणाऱ्या मुली ती कधी प्रयत्न करणाऱ्या ती कधीच हार होत नाही. 100 पैकी 100 गुण मिळेल कसं वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतं. तिने इंजिनियर होण्यापेक्षा कलेक्टर जर झाली तर फार बरं वाटतं. कारण आमच्या भावकीमध्ये एवढं कोणी शिकले नाही, आणि जे शिकले आहेत तर ते उगाच खडायची करतात, खोटपाणी बोलतात, तर त्यांच्या नाकावर टिचून कलेक्टर व्हावं ही माझी अपेक्षा आहे. मी हयात असू अगर नसू, पण तेवढी माझी इच्छा तिने पूर्ण करावं. गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर नामदेव किरसान यांनी चंद्रपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या 25,000 रुपयांच्या बोनस संदर्भात दिलेलं आश्वासन न पाळल्यामुळे त्यांनी सरकारवर फसवणुकीचा आरोप दाखल केला आहे. खासदार किरसान म्हणाले, निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना बोनस देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र सत्ता मिळाल्यानंतर हे आश्वासन सरकार पूर्णतः विसरलं आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याऐवजी त्यांना दुर्लक्षित केलं जात आहे. याचसोबत जलजीवन मिशन योजनेतील कामकाजावरही त्यांनी संशय व्यक्त केला आहे. या योजनेत उद्दिष्टे गाठली जात नसल्याने नमूद करत योजनेच्या अंमलबजावणीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप खासदार डॉक्टर नामदेव किरसान यांनी यावेळी सांगितले आहे. जलजीवन मिशन मध्ये भ्रष्टाचार आहे, कारण ती योजना ज्या पद्धतीनं राबवायला पाहिजे होती, जो त्या योजनेचा उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट पूर्ण होत नसेल तर भ्रष्टाचाराशिवाय दुसरं काय आहे त्याच्यामध्ये. कामं चालू आहेत, काही कामं झालेली आहेत, काही कामं अर्धवट आहेत, जे काही असेल ते, आणि जे त्यांच्याकडे रिपोर्टिंग आहे इतक्या गावाची कामं पूर्ण झालेली आहेत. पूर्ण झाली कामं म्हणजे पाणी आलं का लोकांच्या घरी, शुद्ध पाणी आलं का लोकांच्या घरी, हे बघण्याची गरज आहे. तुम्ही पाईपलाईन टाकली पण पाईपमध्ये पाणी पाहिजे ना, नळामध्ये पाणी पाहिजे. नळ लावला पण नळात पाणी नाही, सोर्स नाही काही ठिकाणी पाण्याचा, तरी पण नळ योजना त्या ठिकाणी राबवण्याचं काम चालू आहे. म्हणजे अशा पद्धतीनं रोड खोदून ठेवले पाईपलाईन टाकण्यासाठी, ते रोड कोण रिपेअर करणार याचं कोणाला काही स्पष्टता नाहीये. म्हणजे अशा पद्धतीनं ही योजना राबवली जात असेल आणि लोकांना जे पाणी मिळायला पाहिजे, शुद्ध पाणी, पिण्याचं पाणी, ते जर वेळेवर मिळत नसेल तर ती योजनेचं उद्दिष्ट सफल झालं असं म्हणता येणार. आरोप आहे की त्यामध्ये भ्रष्टाचार असल्याशिवाय असं होऊ शकत नाही. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.